एकीकडे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अर्थात जरी ऑरेंज अलर्ट असला तरी जिल्ह्यामध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतलेली आहे। अर्थात काल दिवसभरानंतर दुपारनंतर अगदी जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या, पण मध्यरात्रीनंतर हा पाऊस सध्या जर बघायला गेलं जिल्ह्याभरामध्ये तर पूर्णपणे थांबलेला आहे। मान्सूनचा यंदा परतीचा प्रवास हा 3 दिवस अगोदरच साधारणपणे सुरू झालेला आहे। आत्ता हे जिल्ह्यातलं वातावरण आहे, सर्वत्र शांतता आहे, ढगाळ वातावरण आहे आणि आत्ता जर आपण बघितलं तर काही भागांमध्ये अशा पद्धतीनं धुक्याची दाट चादर किंवा काही ठिकाणी धुकं जे आहे ते देखील पसरलेलं दिसून येतं। वातावरण ढगाळ आहे आणि साधारणपणे हलक्या ते मध्यम किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये बरसताना आपल्याला दिसून येतोय। अर्थात यंदा जर बघायला गेलं तर अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झालेली होती। पावसानं मधल्या काही काळांमध्ये जिल्ह्याला चांगलंच झोडपून काढलं, पण फार मात्र कुठेही नैसर्गिक आपत्ती म्हणतो किंवा पूर परिस्थिती जी म्हणतो ती यावर्षी उद्भवलेली नाही की यंदाच्या पावसाळ्यामध्ये उद्भवलेली नाही। पण आजच्या दिवशी ऑरेंज अलर्ट आहे आणि एकंदरीत वातावरण आत्ताचं ढगाळ आहे। पावसानं मात्र जिल्ह्याभरामध्ये विश्रांती घेतल्याचं चित्र दिसतंय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।